नांदेड शहरात एक धक्कादायक घटना घडली। सक्षम आणि आचल या दोघांची कथा साधारण 3 वर्षापूर्वी सुरू झाली। ही केवळ मैत्री नव्हती, ते प्रेम होते, अडथळ्यांनी भरलेले पण अत्यंत खरे। सक्षम हा आचलचा भाऊ साही मामिलवाड याचा मित्र होता। मैत्रीच्या नात्याने सक्षमच्या घरी येणे जाणे साहजिक होते। सुरुवातीला सर्वसामान्य वाटणारे हे संबंध कधी प्रेमात बदलले हे दोघांनाही कळले नाही। आचलला सक्षमची साथ सुरक्षित वाटायची, तर सक्षमला आचलमध्ये आपले भविष्य दिसायचे। ते दोघे भेटायचे, बोलायचे, एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न रंगवायचे। ही स्वप्ने त्यांनी अत्यंत गुप्तपणे जपली होती, कारण त्यांना माहीत होते की त्यांच्यातील हे आंतरजातीय प्रेमसंबंध आचलच्या कुटुंबाला, विशेषतः वडील गजानन मामिलवाड आणि भाऊ साहिल व हिमेश यांना कधीच मान्य होणार नाहीत। त्यांच्या कुटुंबातील रूढी आणि प्रतिष्ठेची भिंत फार उंच होती। सुरुवातीला काही महिने सर्व काही सुरळीत चालले, मात्र प्रेमाची लपवाछपवी फार काळ टिकली नाही। साहिलला काहीतरी संशय आला। त्याने बहिणीच्या वागण्यातील बदल टिपले आणि काही दिवसातच त्याला सत्य समजले। साहिलच्या मनात त्वरित विरोध आणि संताप निर्माण झाला। त्याने सक्षमला थेट भेटून कठोर शब्दात बजावले, माझ्या बहिणीशी बोलू नकोस आणि हे नातं इथेच संपव। सक्षम आणि आचलने एकत्र जगायचं ठरवलं होतं, त्यामुळे ते हा विरोध जुमानणारे नव्हते। त्यांच्या भेटी अधिक गुप्त आणि दुर्मिळ झाल्या, पण त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले। या वाढत्या विरोधाच्या वातावरणाने, घरातून येणाऱ्या दबावामुळे आचलचे मन अधिकच घुसमटले होते। तिचे कुटुंबीय, विशेषतः वडील गजानन आणि आई जयश्री मामिलवाड यांनी आचलवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली। जयश्री मामिलवाड यांचे डोळे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेकडे लागले होते आणि सक्षममुळे ती प्रतिष्ठा धुळीस मिळणार असे त्यांना वाटू लागले होते। या दरम्यान सक्षमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चर्चाही सुरू होत्या आणि याच गोष्टीमुळे मामिलवाड कुटुंबाचा विरोध अधिकच तीव्र झाला। त्यांच्यासाठी हा केवळ आंतरजातीय प्रेमाचा प्रश्न नव्हता, तर तो त्यांच्या मुलीचे एका वाईट मुलासोबतचे संबंध आणि त्यांच्या कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न होता। सक्षम काही काळ तुरुंगात राहून नुकतेच बाहेर आला होता। त्याच्या जेलमधून सुटून येण्याने मामिलवाड कुटुंबीय हादरले होते। त्यांना वाटले आता सक्षम पुन्हा आचलच्या आयुष्यात डोकावेल आणि त्यांच्या कुटुंबाची मान खाली जाईल। आचलने नंतर दिलेल्या माहितीनुसार सक्षम जेलमधून सुटून आल्यानंतर तिच्या घरच्यांनी त्याच्या खुनाचा कट रचायला सुरुवात केली। हा कट म्हणजे एक थंड डोक्यानुसार केलेले नियोजन होते, ज्यात सूड आणि इज्जतीची भावना मिसळलेली होती। आचलला तिच्या भावांनी आणि आईने वारंवार धमक्या दिल्या, तू त्याला भेटलीस तर परिणाम वाईट होतील, असे स्पष्टपणे बजावले। तिच्यावर सतत पाळत ठेवली जाऊ लागली। आचलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांचा धाक, भावांचा रुबाब आणि आईचे भावनिक अत्याचार यापुढे ती हतबल झाली। या खुनाच्या कटात केवळ वडील गजानन आणि 2 भाऊ साहिल व हिमेश नव्हते, तर कुटुंबातील इतर सदस्यांचा आणि त्यांच्या काही साथीदारांचाही सहभाग होता। त्यांनी सक्षमला संपवण्यासाठी योग्य संधीची वाट बघायला सुरुवात केली। या कटातील सर्वात मोठा आणि थंडगार तपशील म्हणजे खुनाच्या अवघ्या 2 तास आधीची घटना। जयश्री मामिलवाड म्हणजे आचलची आई यांनी थेट सक्षमच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले होते। ही धमकी म्हणजे केवळ तोंडी इशारा नव्हता, तर या कटाची अंतिम तयारी होती। तुम्ही याच्यापासून दूर राहा, नाहीतर, असा गर्भित इशारा देऊन ते निघून गेल्या। सक्षम आणि त्याच्या कुटुंबियांना मामिलवाड कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलतील याची भीती वाटत होती, पण एवढी निर्घृण हत्या होईल याची कल्पना त्यांना नव्हती। तो दिवस गुरुवारचा होता। सायंकाळची वेळ। जुनागंज भागात नेहमीची लगबग सुरू होती। नेमकी हीच वेळ मामिलवाड कुटुंबियांनी आपल्या कटासाठी निवडली होती, जेणेकरून गर्दीचा आणि अंधाराचा फायदा घेता येईल। सक्षम ताटे याच भागात होता। अचानक गजानन मामिलवाड, साहिल मामिलवाड, हिमेश मामिलवाड आणि त्यांचे साथीदार यांनी मिळून त्याला घेरले। सक्षमला काही काळाच्या आतच त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली। ही बाचाबाची लवकरच हाणामारीत बदलली। आरोपींनी सक्षमला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा आणि काठीचा वर्षाव झाला। सक्षम प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होता, पण आरोपींची संख्या अधिक होती। एवढ्यावर न थांबता आरोपींपैकी एकाने पिस्तूल काढून थेट सक्षमवर गोळी झाडली। गोळी लागल्याने सक्षम खाली कोसळला। हा थरारक प्रसंग काही मिनिटातच संपला। परिसरातील लोक हादरले, पण या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबाच्या दहशतीने कोणीही पुढे आले नाही। मामिलवाड कुटुंबीय आणि त्यांचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले। रस्त्यावर सक्षमचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता। प्रेम संबंधाच्या विरोधातून जन्मलेल्या संतापाने एका तरुणाचा जीव घेतला होता। या घटनेने नांदेड हादरले। पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली। इतवारा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि तपास सुरू झाला। सक्षमच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी जुनागंज परिसरात पसरली।
आचलला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तिच्या मनातील दुःख आणि आक्रोश अनावर झाला, पण तिने त्या दुःखातही एक कठोर निर्णय घेतला. ती थेट सक्षमच्या घरी पोहोचली. घरात सक्षमचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला गेला होता. आपल्या प्रियकराला अशा परिस्थितीत पाहून तिचा आक्रोश गगनाला भिडला. मात्र या आक्रोशात तिने केवळ दुःख व्यक्त केला नाही, तर समाजासमोर आणि आपल्या कुटुंबासमोर एक उलटून उत्तर देण्याचा निर्णय घेतला. अंत्यविधीची तयारी सुरू असताना आचलने सर्वांसमोर अत्यंत भावनिक आणि धाडसी पाऊल उचलले. तिने स्वतःच्या अंगाला हळद लावली. तिने आपल्या कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरला. तिने स्वतःच्या हाताने मृत सक्षमलाही हळद लावली. या कृतीतून तिने स्पष्ट केलं की माझ्या कुटुंबियांनी त्याला मारले असेल, पण जिवंतपणी जे नाते त्यांना मान्य नव्हते ते आता मृत्यूवर विजय मिळवून पूर्ण झाले आहे. तिने जगाला सांगितले की ती केवळ त्याची प्रेयसी नाही, तर आता ती त्याची पत्नी आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वजणांचे डोळे पाणावले आणि त्यांचेही मन हेलावले. मृताच्या आईने इतवारा पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून मुलीचे आई वडील, 2 भाऊ आणि इतर चौघांविरुद्ध खुनाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि खुनाच्या अवघ्या 12 तासातच सर्व आरोपींना अटक केली. आचलने या घटनेनंतर दिलेली प्रतिक्रिया अधिकच धक्कादायक आणि तिच्या कुटुंबियांसाठी लाजिरवाणी होती. आचलने थेट माध्यमांना आणि पोलिसांना सांगितले, वडील आणि भावांनी माझ्या प्रियकराला मारलं, पण तो मरून जिंकला आहे आणि माझ्या कुटुंबातील लोक हारले आहेत. माझे आणि सक्षमचे 3 वर्षापासून प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मान्य नव्हते आणि आता सक्षम जेलमधून सुटून आल्यावर आचलच्या कुटुंबियांना वाटले की तो आता आचलपासून दूर राहील, पण त्यांच्या प्रेमाचे बळ त्यांना पुन्हा एकत्र आणत होते. मामिलवाड कुटुंबाला त्यांच्या इज्जतीचा प्रश्न महत्त्वाचा वाटत होता, पण त्याचवेळी त्यांना हेही माहीत होतं सक्षम हा थोडा दबंग प्रवृत्तीचा असल्याने तो त्यांच्या विरोधात उभा राहू शकतो. खरी गोष्ट अशी होती की सक्षम आणि आचल यांनी आता एकत्र राहण्याचा अंतिम निर्णय घेतला होता. या निर्णयाची कुणकुण आई जयश्री मामिलवाड यांना लागली होती. हत्येच्या 2 तास आधी जयश्री जेव्हा सक्षमच्या घरी धमकी देऊन आल्या तेव्हा त्यांना खात्री झाली होती की सक्षम आणि आचल आता पळून जाऊन लग्न करणार आहेत. स्वतःच्या मुलीने घर सोडून जाण्याच्या अपमानापेक्षा सक्षमला संपवणे हा प्रतिष्ठा जपण्याचा एकमेव मार्ग मामिलवाड कुटुंबाला वाटला. याच अंतिम निर्णयामुळे आपल्या मुलीला गमावण्याच्या आणि समाजातील प्रतिष्ठेच्या भीतीपोटी वडील गजानन, भाऊ साहिल आणि हिमेश यांनी थंड डोक्यानुसार जयश्री यांच्या धमकीनंतर लगेचच सायंकाळी ही हत्या घडवून आणली. त्यांनी केवळ सक्षमला मारले नाही, तर आपल्या मुलीच्या प्रेमाचाही खून केला. आचलने तिचा अंतिम निर्णय दिला आणि न्यायाची मागणी केली. माझ्या आईवडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळावा अशी आचलने विनंती केली आहे. तिने हेही स्पष्ट सांगितले आहे की ती आता सक्षमच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणार. जुनागंज भागातील ती गल्ली आता शांत झाली आहे, पण या प्रेम आणि क्रौर्याच्या कहाणीचे पडसाद आजही नांदेडमध्ये घुमत आहेत. एका प्रेमसंबंधाने केवळ एका तरुणाचा जीव घेतला नाही, तर एका कुटुंबाला गुन्हेगार बनवले आणि एका तरुणीला तिच्याच कुटुंबाच्या विरोधात उभे केले. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.